रान जोरात चाललेला आहे पण नाही घराला आता मायवा नाही वाड्याला पण नाही घराला शोभा नाही करणाला म्हणून करता आला मनाला बोलतो गो पण हरीला गेलं पाहिजे निघून तू चितणी सोडून नगराला पण पुला गेला त्या टाकीच्या वाड्याला तर आपल्या कर्णाला शोभा आहे एवढं म्हणताना नावीला झाला गोपाळारीचा जसा विचार केला मनाला वारू भेटला संतेला वारू ती घेऊन वारूवर बसलेला सैला हरी का केलेला झाला अरे वाट उठता चालत चालत वाट उठता चालत चालत दादा
वाईट लागलं वाटायला ग वाईट लागलं वाटायला करंजा माझ्या लाडीला करंजा माझ्या लाडीला आता मायवान वार नुसता बसला खुर्चीच्या माळाला एवढ्यात विचार केले माझा बंधू मला न्यायला आला ताट घेतला हाताला पण चारच्या लावल्या ताटाच्या देवाला निघायची माणिक मोठी चौकाला वारो मात्र आल्यावरून ओरडायचा मात्र दृष्टी काढायची आता मायेवाला आनंद झालेला सैला थोड्याच वेळा तर लग्न तर गेले तर काशीला भंगवत नव्हता गोपाल हारी लागला दिसायला वाईट वाटलं माझ्या करंजा लाडीला करंजे लाडी का हल्ला केलं ना काय बोलला गोपानारी काय म्हणतो करंजा लाडीला का माझा वार तर कुठं बांधायचा सांग लवकर मला हा रागात कोण चाललं त्याच्या करंजा लाडीनं गोपन हरच्या वारूला बारू जागा कुठला फिरतात त्या वेळेला उकंडीच्या कडेला जागा देता वारू बांधायला गोपन हारीला जागा दिला बसायला चौकटीच्या बाजूला रातोरात्र जेवण काढलेला आणि चांगलं करलं वाटतो तो गोपन हारीला पण माझ्या करंजा लाडीनं गोपन हारीला जेवण कसला दिलता बाळू त्या वेळेला त्या मुटक्याची भाकरी केली गोपन हारीला जेवण दिलं पण वाईट वाटत होतं गोपन हारीला दोष देतो दैवाला गोष्ट मोडायची नाही माझ्या काशीलिंगाची त्याच वेळेला रातोरात करमणूक करायला विचार केला मनाला सकाळ पारी बोलतो करंजा लाडीला अक्का मी तुला आलो न्यायला म्हणून लागला बोलायला नाही बाबा माझा दादा आला तर मी येणार तर मी कधीच येणार नाही हे करण्याने मात्र हे कडपणा धरला नवेला झाला गोपन हरीचा त्याच वेळेला एवढ्या दादा वेळेत एवढ्या मामाला काही मात गंगेनूर इव गावचा गंगेनूर इव गावचा माझ्या चालल्या गवारीला 501 रुपया लावला माझ्या वडोलाला आभारी निवते नाला आभारी निवते नाला आभारी म्हणून का
सुरेश पाटलांना श्यामनाला नुसता आवाज चालत नाही का काय 500 रुपये दिले म्हणतात घ्यायला काढता इथं मायवाच्या दुधाला नो बाबा काय तिथं? काय तिथे येणार ती पोळी दिवसात 1000 नारदून मला घे म्हणणार होय होय मग कसला असेल भावना आपलं बाबा ते कसं आहे की सांगे कळणार कसं आसती वलावणारा असलं बावड्या पैसल मला ती वलावणारा असला बावड्या पैसल मला आभारी ते नाला पाहुण आभारी ते नाला कन्नोळी गावाचा पाहुण कन्नोळी गावाचा पाटलाच्या टोळीचा दादा पाटलाच्या टोळीचा पाटलाच्या टोळीचा दादा सत्याचा मुक्का मगा मुंबई शेराला पाहुण मुंबई शेराला शेराला राहणार दादा शेराला राहणार रामचंद्र नावाचा तो मुंबईला राहणार आता मुलगा सांगा कुणाचा तो मुलगा सांगा कुणाचा अरे वडला माझ्या चुट्याचा वडला माझ्या चुट्याचा अरे स्वर्गवासी धन्याचा स्वर्गवासी धन्याचा अरे माझ्या पटलाचा ओ मेघराया काकाचा आता काकाला बोलायला चालल्या वरीला अरे एकट्या रुपये वाढवलं माझ्या डोलाला आभारी मिळतेला आभारी मिळतेला जोडीदार कुणाचा तो जोडीदार कुणाचा तुझा माझा जोडीदार राम पाटील होत ना बाबा होय होय जोडीदार कुणाचा असेल कसं चिंबाड्याचा हे संजूबाईच्या मान्याचा चिंबड्याच्या गड्याचा चालल्या वळीला वयक्तीचा रुपया लावून माझ्या डोलाला गाभारी मित्राला त्याचं नाव ढोल्या त्याचं नाव सुरत्या कंगनोळी गाव हिसाव कंगनोळी गाव हिसाव पटेलाच्या टोळी हिसाव पटेलाच्या टोळी हिसाव राजू माझा पाटील राजूला पाटील आता नाव ढोल्या त्याचं नाव सुरत्या राजू माझा पटला राजू माझा पटला चालगड्याला वळी हिलाव लावल्याला केत हिलाव
शिवाजी शिवाजी पाटील त्या नाग्यावर नाग्या बैलाचा नाग्यावर नाग्या बैलाचा अरे बैलाचा मालक पुन्हा तुम्ही असते बरं का नागा पडताना होय होय त्या बैलाचा मालक शिवाजी शिवाजी पाटील मुलगा मुलगा कुणाचा सिद्धल्याचा त्या शंकर तेव्हा पटलाचा शंकराया पटलाचा वाचा त्याला मुलाने गंगनोळी गावाचा पिकअपचा मालक आहे बाबा त्या गंगनोळी गावाचा पाटलाच्या कोणी जावे ते तुझा डिरी वाजा नवा तुझा डिरी वे सुरेश या पाटला नवा सुरेश पाटला मुलगा चांगला पुन्हा मुलगा पुन्हा मुलगा चांगला पुन्हा जागा पाच पीक कपवाला तू तिरीवाला बाबा पण कष्ट कुणाचा असेल मुलगा सांगा कुणाचा वडील माझ्या चुलत्याचा सोपनाच्या तात्याचा शेतकरी तात्याचा शेतकरी शेतकरी तात्याचा शेतकरी जुनं काय आहे बाबा पण बापूचा तर पाहुणा मी होणार आहे बाबा नेजर दादाने तू विलास विलास नावाचा हजारे हजारे कोळीचा मुलगा कोणाचा
मुलगा वा मुलगा मेल्या